प्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळ्यात होणाऱ्या शिव महापुराण कथा निमित्त पत्रपरिषद संपन्न। कृषी कायद्याविरोधात शहरासह परिसरात कडकडीत बंद। ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच धुळ्यात गुलालाची उधळण। धुळे मनपाने राबवलेली अतिक्रमण मोहीम स्वागतार्ह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया। थंडीची चाहूल लागताच धुळ्यात तिबेटी स्वेटर विक्रेते दाखल। धुळ्यात श्री संतोषी माता मंदिर वार्षिक उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक संपन्न। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात फटाक्यांसह फराळ पंत्या विक्रेते दाखल। धुळ्यात मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा। धुळे शहरातील जवाहर कुस्ती स्टेडियमच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ। वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार पंडित मिश्रा यांचा शिव महापुराण कथेचा कार्यक्रम दिनांक 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान धुळे शहरात होणार असून आज या कार्यक्रमाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहरातील अग्रवाल विश्राम भवन येथे करण्यात आले। यावेळी पत्रकार परिषदही घेण्यात आली। शिव महापुराण कथा उत्सव सेवा समिती धुळेतर्फे दिनांक 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून प्रकट होणाऱ्या श्री महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। कथा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे जवळ होणार आहे। या निमित्त आज शहरातील अग्रवाल विश्राम भवनात संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून पत्र परिषद घेण्यात आली। उद्घाटनाप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे, नंदुरबारचे श्री चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मनोज मोरे, सतीश महाले, माजी महापौर चंद्रकांत सोनार आदी पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले नंदुरबारचे माजी आमदार आदरणीय चंद्रकांत भैया रघुवंशी, आदरणीय शहराध्यक्ष गजेशेठ अंपळकर, आदरणीय बाळासाहेब बदाने, उपस्थित अनुपया अग्रवाल, महापौर प्रतिभाताई चौधरी, चंदूबाबू सोनार, दुसरे माजी महापौर प्रदीप नारायण करपे, मनोजजी मोरे, सर्व उपस्थित सन्माननीय श्री प्रदीपजी मिश्रा यांची सभा कशी घ्यायची या संदर्भात चंदूबाईंनी डॉक्टर भामरेंनी आपल्यासमोर मार्गदर्शन केलेलं आहे। मी काही दुसरं बोलणार नाही। या सभेचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण सर्व चांगल्या पद्धतीने पार पडू या सभेच्या नियोजनासाठी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि सीड्स पेस्टिसाइड फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन धुळेतर्फे नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शहरासह परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला। शासनाच्या प्रस्तावित विधेयक 40, 41, 42, 43 व 44 मधील जाचक नियमांना विरोध करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला आहे। हा बंद सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर्स डीलर वेलफेअर असोसिएशन धुळे व महाराष्ट्र सीड्स पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन पुणे यांच्यातर्फे हा बंद पाळण्यात आला आहे। या संदर्भात छेडण्यात आलेल्या आंदोलनात अध्यक्ष मानसिंग अण्णा गिरासे, सचिव संजय चौधरी, अध्यक्ष भानुदास माळी, शिवाजी देवरे, न्यू आनंद ट्रेडर्स धुळे, शेतकरी विकास साहित्य धुळे, एकविरा कृषी सेवा केंद्र, गणेश कृषी सेवा केंद्र, श्री फर्टिलायझर धुळे,
तिरुपती KSK, शिवनेरी ॲग्रो एजन्सी बोरकुंड, ओम साई कृषी सेवा केंद्र आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 50 किलोची येते, युरियाची 45 किलोची येते. ही कंपनीकडून पॅक करून येते. सीलबंद पिशवी आम्हाला कंपन्यांकडून येते व तशीच आम्ही शेतकऱ्यांना देतो. त्यात दुकानदाराचा काहीही दोष नाही, तरी त्याला दुकानदाराला दोषी धरलं जाणार. बियाण्यामध्ये सगळे पाकिटं हे सीलबंद असतात. आता तर काही बियाणे कंपनींनी की त्याला सील पण लावलेलं आहे. तसं त्याच लॉट नंबरचं बियाणं आम्ही जर विकलं आणि ते बियाणं जर शेतात उगवलं नाही किंवा काही खराब झाले, त्यालासुद्धा दुकानदार जबाबदार ठरतात. तिसरा, पेस्टिसाईड म्हणजे औषधं, जे केमिकल जे आहे ते पॅक बाटलीमध्ये येतात आणि पॅक बाटलीमध्येच विकले जातात किंवा पाऊचमध्ये येतात आणि पाऊचमध्येच विकले जातात. त्याच्यासाठी कृषी दुकानदार हा कसा दोषी असू शकतो, पण त्यालाही कृषी दुकानदार दोषी धरलं जातात या कायद्यानं. आणि सगळ्यात शेवटचा तो कायदा आहे झोपडपट्टी गुंडांसाठी जो लागू करण्यात आला, तो कायदा या कृषी केंद्रांना लागू करण्यात आला. आम्ही सगळे विक्रेते हे चांगल्या घरातून आलेले सुशिक्षित आहेत, काही तर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत आणि शेतकऱ्यांची मुलं आहेत. ही शेतकऱ्यांना फसवणार नाही. जसं बापूंनी आता सांगितलं की शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर कृषी सेवा केंद्र संचालक किंवा चालक हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. पण त्याच्यावर सुद्धा जर झोपडपट्टी गुंडाचा कायदा लागू केला तर हे अयोग्य आहे. याच्यासाठी आमचा हा निषेध आहे. हा 3 दिवसाचा संप आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर केला होता. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यापुढे बेमुदत बंद करण्याचं ठरवलेलं आहे. काय नाव तुमचं? निरंजन साळुंके, श्री गणेश ॲग्रो एजन्सी, पारोळा रोड, धुळे. धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर शहरातील तहसील कार्यालयाबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. धुळे जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. या 26 लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या भाग्याचा फैसला आज सोमवारी झालेल्या मतमोजणीतून समोर आलाय. निकाल जाहीर होताच उमेदवारांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष केला, तर काहींकडून विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयासमोर समर्थकांची मोठी गर्दी होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. धुळे मनपाने हाती घेतलेली अतिक्रमणाची मोहीम स्वागतार्ह आहे. मात्र दुसरीकडे अतिक्रमण हटविल्यामुळे अनेक छोटे मोठे व्यावसायिक बेघर झाले आहेत. या व्यवसायांचीही दखल घेऊन शासन प्रशासनाने त्यांना स्वतंत्र गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की धुळे मनपाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा घेतलेला पवित्रा धुळेकरांकडून स्वागतार्ह ठरला आहे. ही मोहीम अशीच सुरू राहिली तर शहरात अतिक्रमणाचा विषय उरणारच नाही. तसेच अतिक्रमणातून उद्ध्वस्त झालेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी विक्रेत्यांना स्वतंत्र गाळे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही, अशी मागणी जिल्हा सरचिटणीस दादासाहेब रत्नश्री सोनवणे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब सुरेशजी बैसाणे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे. धुळे शहर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराची रचना शहर विकासकार्य यांनी तयार केलेली आहे. त्यामुळं आखीव शहर होतं आहे पूर्वी. परंतु धुळ्यात उद्योगधंदे कमी असल्यामुळे अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे आणि शहराचे विद्रुपीकरण केलेलं आहे. पण त्याचबरोबर अतिक्रमण करतात म्हणून आम्ही प्रशासन व शासनाचे आम्ही अभिनंदन करून ठराव पास करून निवेदन दिलेलं आहे. परंतु शासनाला त्याबद्दल जबाबदारी पण कळवलेली आहे की जे बेरोजगार झाले आहेत अतिक्रमणामुळे, बेघर झाले आहेत, अशा लोकांची पण तरतूद केली पाहिजे. त्यांनाही मदत दिली पाहिजे शासन लेवल याला. आणि त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून गाळे तयार करून त्यांना उदरनिर्वाहासाठी साधने पण तयार करून दिली पाहिजेत. ही जबाबदारी पण आम्ही जाणीव करून दिली शासनाला. म्हणून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या निवेदनाचा विचार करून परत बेरोजगारांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो मी शासनाला. धन्यवाद. राज्य शासनाने विलिनीकरण, 7वा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने आजपासून एसटीच्या संपाची हाकही दिली होती. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने काही निर्णय घेतल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. थंडीची चाहूल लागताच तिबेटी स्वेटर विक्रेते धुळे शहरात दाखल होत असतात. शहरातील नूतन महापालिकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेवर या विक्रेत्यांनी दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे व ग्राहकही स्वेटर खरेदीसाठी येत आहेत.
नोव्हेंबर महिना लागला की थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. सध्या पहाटेपासूनच गुलाबी थंडीचा अनुभव सर्वांना येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात TBT स्वेटर विक्रेतेही दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. धुळे शहरातील नूतन महापालिकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेवर या विक्रेत्यांनी दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे. 5 रुपयांपासून 1000 ते 2000 रुपयांपर्यंत स्वेटरची किंमत आहे. अद्याप थंडीचे प्रमाण म्हणावे तसे अधिक नसल्याने स्वेटर खरेदीस कमी पसंती मिळत आहे. त्यामुळे TBT स्वेटर विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. धुळे शहरातील श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा करण्यात येत असून काल सायंकाळी संतोषी माता मंदिरापासून श्री संतोषी माता प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव साजरा होत आहे. या निमित्त काल सायंकाळी 5 वाजेपासून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर आज 6 रोजी देवीचा होम हवन व पूर्णाहुती हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तर दिनांक 7 रोजी 12 वाजेपासून भंडाऱ्याचे वाटप होणार आहे. अवघ्या 3 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून फटाक्यांसह फराळ, पणत्या, आकाशकंदील आदी विक्रेत्यांनी शहरात जागोजागी स्टॉल उभारले आहेत. धुळे शहरातील जेल रोडवर फटाके विक्रेत्यांनी स्टॉल उभारण्यास सुरुवात केली आहे. सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असलेला दिवाळी सण अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ फुलून उठली आहे. तर दुसरीकडे शहराच्या जागोजागी फटाक्यांसह फराळ, पणत्या, आकाशकंदील आदी विक्रेत्यांनी स्टॉल्स उभारले आहेत. धुळे शहरातील पारोळा रोडवरील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध ठिकाणांहून आलेल्या कलाप्रेमींसह कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनीलदादा नेरकर सांस्कृतिक परंपरा सुरू केली होती. तेव्हापासून तर आज पावेतो धुळे शहरात अनेक संस्थांनी छोटे मोठे कार्यक्रम साजरे करण्यास सुरुवात केली व याच कार्यक्रमांमधून आज कित्येक कलाकार घडून ते मोठमोठ्या नाटकांसह चित्रपटांमध्ये झळकायला लागलेत. सुनीलदादा नेरकरांची परंपरा सदैव रुजावी यासाठी सर्वच कलाकार तत्पर व या परंपरेला पुढे नेत आहेत. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त सर्वच कलाकारांनी मोठी उपस्थिती दाखवत शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात नटराज पूजन करून कार्यास उजाळा दिला. यावेळी विविध कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त शाहू नाट्यगृहावरती नटराज पूजनासाठी सर्व कलावंत जमलेले आहेत. माझ्यासोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनीलदादा नेरकर ज्यांचं या कलाक्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून योगदान आहे. कान्होश्री संस्थेपासून त्यांनी जी काही परंपरा या धुळे शहरामध्ये सुरू केली होती, सांस्कृतिक परंपरा, त्या परंपरेने हे धुळे शहर भारावून गेलं होतं आणि तशाच प्रकारे त्यांच्याकडून तात्यांकडून प्रेरणा घेऊन मग अनेक संस्थांनी छोटे मोठे कार्यक्रम आणि पुरस्काराचे कार्यक्रम सुरू या शहरामध्ये झाले होते. त्यामुळे आजचा दिवस मराठी रंगभूमीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो आणि आज या रंगभूमी दिनानिमित्त आम्ही सगळेजण या शाहू नाट्यगृहावरती सगळे कलावंत जमलेले आहेत आणि नटराजाचं पूजन करून हा दिवस आज साजरा करण्यात आला आहे. सर्वाश्रुत परिचित असलेल्या धुळे देवपुरातील जवाहर कुस्ती स्टेडियमच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ काल सायंकाळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी स्थानिक आमदार निधीतून 15 लाख उपलब्ध करून दिले आहेत. शहरातील जवाहर कुस्ती स्टेडियम हे कुस्ती मल्लांसाठी मोठे वरदान ठरले आहे. या स्टेडियमवरून आज कित्येक मल्लांनी आपल्या विजयाची घोडदौड प्राप्त केली आहे. या गोष्टीला धुळेकरांचा देखील साक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या या काळात या स्टेडियमवरून अनेक मल्ल घडावेत यासाठी जवाहर कुस्ती स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात यावे यासाठी कुस्ती संघातील पदाधिकाऱ्यांनी शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत आमदार शाह यांनी जवाहर कुस्ती स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी स्थानिक आमदार निधीतून 15 लाख रुपये मंजूर करून दिले आहेत आणि त्या कामाचा शुभारंभ काल सायंकाळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ मल्ल व पदाधिकारी उपस्थित होते. असताना माती विभागाच्या कुस्त्या या ठिकाणी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होत होत्या आणि गादी विभागाच्या कुस्त्या या इंडोर हॉलमध्ये आपल्याला घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे मल्लांची कुस्तीगिरांची या ठिकाणी गैरसोय होत होती. त्यांना दोघं ठिकाणी यावं जावं लागत होतं.
तर यानंतर दोघंही कुस्त्या मातीच्याही कुस्त्या याच ठिकाणी जवाहरलाल नेहरू स्टेडियम या ठिकाणी होतील आणि गादीच्याही कुस्त्या याच ठिकाणी होतील. यामुळे मल्लांची गैरसोय होणार नाही, एक प्रकारे या ठिकाणी सोय झालेली याची सर्वांनी नोंद घ्यायची. आज वसई तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर झाला. यात अर्नाळा पंचायतवरती तर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडीत लढत होती. सर्वच बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी एकहाती सत्ता मिळवली. जल्लोषात आनंद साजरा केला आणि सर्व विजयी उमेदवार यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी गेले. हितेंद्र ठाकूर यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देत लोकांची सेवा करा आणि आपल्यापासून कुणीही विकास कामापासून वंचित राहणार नाही, कामाला लागा, असा आदेश बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना दिला. सरपंचांचा आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंचपदी नंदकुमार यांची पदावर नियुक्ती करण्यात आली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळ्यात होणाऱ्या शिव महापुराण कथा निमित्त पत्रपरिषद संपन्न. कृषी कायद्याविरोधात शहरासह परिसरात कडकडीत बंद. ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर होताच धुळ्यात गुलालाची उधळण. धुळे मनपाने राबवलेली अतिक्रमण मोहीम स्वागतार्ह, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. थंडीची चाहूल लागताच धुळ्यात तिबेटी स्वेटर विक्रेते दाखल. धुळ्यात श्री संतोषी माता मंदिर वार्षिक उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक संपन्न. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात फटाक्यांसह फराळ पंत्या विक्रेते दाखल. धुळ्यात मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा. धुळे शहरातील जवाहर कुस्ती स्टेडियमच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ. वसई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.